महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण होण्यासाठी पंचायत राज पद्धत राज्यामध्ये सुरू केली। सुसंस्कृत आणि जनतेच्या हितासाठी झटणारी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांची सातारा जिल्हा परिषद असा महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा परिषदेचा लौकिक होता। स्वर्गीय खासदार लक्ष्मण तात्या पाटील, स्वर्गीय मंत्री विलासकाका उंडाळकर, स्वर्गीय आमदार चिमणराव कदम आणि स्वर्गीय सहकार मंत्री भाऊसाहेब महाराज तसंच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्हा परिषदेचा लौकिक वाढेल अशा प्रकारेच नेहमी राजकारण केलं होतं। आता मात्र राजकारणाची दिशा बदलली। जिसकी लाठी उसकी भैंस आणि गँग ऑफ वासिमपूर व्हाया सातारा असा नवा राजकीय अध्याय सातारा जिल्ह्यात सुरू झालाय। चित्रपटामध्ये राजकारणातील गुन्हेगारीकरण नेहमीच प्रेक्षक पाहत असतात, पण हिंदी चित्रपटालाही लाजवेल असं राजकीय नाट्य सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालं। जनतेने केलेल्या मतदानानुसार भाजपला 27, शिवसेनेला 15, राष्ट्रवादीला 20, काँग्रेस पक्षाला 1, इतर 2 असा निकाल दिला होता। मताच्या स्पष्ट निकालानुसार राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा अध्यक्ष उपाध्यक्ष होणार हे स्पष्ट होतं। मात्र भाजप नेत्यांनी आपलाच अध्यक्ष होणार असा दावा केला होता। अनेक वेळा भाजप आणि शिवसेना नेत्यांची चर्चा झाली, मात्र भाजपची चर्चा फिसकटली। जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेचाच होणार असं खासदार नितीन पाटील यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेसने एक मिनिट मनीषा योगेश फडतरे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि शिवसेनेचं काय नाव पाटील अशोकराव पाटील यांचा उपाध्यक्षपदासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मनीषा फडतरे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अशोक पाटील यांनी पदांसाठी अर्ज दाखल केला। तर सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया शिंदे तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांनी सकाळी 11:30च्या दरम्यान जिल्हा परिषदमध्ये येऊन नामनिर्देशन पत्र दाखल केलं। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता। निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी सर्व मीडियाला त्यांनी इमारतीमध्ये प्रवेश करूच दिला नाही। मात्र राजकीय नेते मंडळाच्या प्रमुख पुढाऱ्यांना मुक्त प्रवेश होता। विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तासोबतच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस दल साध्या वेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तैनात होतं। निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच सर्वत्र चर्चा सुरू झाली। राष्ट्रवादीच्या काही सदस्यांना मतदानापूर्वीच पोलीस अटक करणार याची कुजबूज सुरू झाली। जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे अनिल देसाई आणि राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये प्रवेश केला। मात्र 3ऱ्या मजल्यावरूनच स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे त्यांना मतदान करता आलं नाही। दरम्यान खेड गटातील जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे यांना आमदार शशिकांत शिंदे आणि पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी स्वतःच्या बंदोबस्तात जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये आणलं। त्यावेळी पालकमंत्र्यांची धावपळ झाली। नंतर मात्र जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये महाभारत घडलं। विशेष म्हणजे प्रसिद्धी माध्यमाला कोणालाच आत प्रवेश न दिल्यामुळे जोरदार झालेल्या धक्काबुक्कीचं चित्रीकरण प्रसिद्धी माध्यमांना उपलब्ध झालं नाही। मात्र जोरात आतमध्ये काही सुरू आहे हे समजत होतं। सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे यांच्यावरून शाब्दिक चकमक उडाली। कामेश कांबळे यांना नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दमबाजी केली।
तसंच 10-12 पोलीस कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई आणि नामदार मकरंद पाटील यांना धक्काबुक्की केली। या घटनेमध्ये शंभूराज देसाई यांच्या डाव्या हाताच्या बोटांना दुखापत झाली। त्यांनी तात्काळ डॉक्टरांना बोलावलं आणि डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली। चांगली आहे, तिकडे हाताला लागलेलं आहे, हाताला लागलं. हां तर इंजुरी झालेली आहे, आता ड्रेसिंग केलेलं आहे, मग गरज वाटली तर नंतर बघू, पण आता स्टेबल आहे। हाताला म्हणजे कुठे लागले आणि काय हाताला लागलं? बोटाला लागलेलं आहे, बोटाला इथे किती प्रमाणात त्यांना काय नाही, त्रास injury आहे. त्यांना काय त्रास जाणवत होता? नाही ऍक्च्युली आता मी ड्रेसिंग करायला आलो होतो, बरं. त्यांना जखम बघितली, तो फ्रॅक्चर आहे? फ्रॅक्चर नाही वाटत, पण नंतर आपण ड्रेसिंग एक्सरे करून घेऊया, पण बरं. आता तरी जखम ड्रेसिंग केलेली आहे आणि स्टेबल आहे। रक्त आले का? रक्त आले? सभागृहाच्या बाहेर धक्काबुक्की झाली असतानाच सभागृहामध्ये देखील प्रशासकीय डावपेचाचा खेळ रंगला। निवडणूक अधिकारी यांनी पारदर्शकपणे काम केलं नाही, तर भाजप पक्षाचे घरगडी असल्याप्रमाणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस यांनी काम केलं, असा आरोप नामदार शंभूराज देसाई, नामदार मकरंद पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी केला। म्हणजे प्रशासन हे पूर्णपणे हे प्रशासन लोकशाहीचा खून करणारं प्रशासन आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं प्रशासन आहे। मी सांगतो, ज्या 2 सन्माननीय सदस्यांच्या विरुद्ध त्यांनी अपहरणाचं तक्रार केली, ते बापूसाहेबांनी स्टेटमेंट पोलीस स्टेशनला दिलं होतं, त्या सदस्यांना आम्ही सभागृहामध्ये त्यांना घेऊन जात असताना मी त्यांना धरलं होतं, आमच्या मांडवे संदीप मांडवेना 10 पोलीस मला ओढत होते, 10 पोलीस, मी पालकमंत्री आहे, राज्याचा मंत्री आहे, आबा तिथं माझ्या मदतीला आले, आबांना 4-4, 10 पोलीस धरत होते। म्हणजे राज्याच्या मंत्र्यांना जर पोलीस आता माझ्या हाताला लागलं, रक्त आलं त्या हातातलं, मी त्याला रुमाल बांधला, ते सगळं होईपर्यंत नंतर पट्टी या ठिकाणी केली, म्हणजे पोलीस सुद्धा घरगाड्यासारखं वागले, घरगाड्यासारखं, ज्यांचं त्यांना भारतीय जनता पक्षाच्या घरगाडीसारखं काम सातारा पोलिसांनी केलेलं आहे, अत्यंत निंदनीय कृत्य आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे। निश्चितपणे याचे पडसाद सातारा जिल्ह्यामध्ये तीव्रपणानं उमटतील। 33 आणि 32 झालेला एका मताने आमची सीट 100% अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडून झालेली आहे आणि हे ज्यावेळेला होत नाही म्हटल्यानंतर हे केलेलं षडयंत्र आहे, त्यामध्ये प्रशासन, त्यामध्ये पोलीस यंत्रणा सगळे सामील आहेत आणि ऐका सामील आहे। विशेषतः ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये आजही कोर्टाचे निर्णय आहेत की मतदानाचा अधिकार बजावण्याचा अधिकार असताना सुद्धा पोलिसांनी मतदानाला वरती आलेल्या असलेल्या सदस्यांना नेणं हे लोकशाहीच्या घटक नाही, कारवाई कायदेशीर होईल। आज लोकशाहीचा किंबहुना आजपर्यंतच्या राजकीय इतिहास जो या जिल्ह्याला होता त्याचा खून खऱ्या अर्थानं झाला। म्हणजे आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये अनेक संघर्ष राजकीय झाले, अनेक पक्षांचे झाले, नेत्यांचे झाले, परंतु इतक्या खालच्या पातळीवर राजकारण या जिल्ह्याचं याच्यापूर्वी कधीही झालं नाही आणि आज त्या अतिशय हीन पातळीवर येऊन आज या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये राजकारण केलं गेलं। एकूणच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया शिंदे आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली। मात्र नैतिकदृष्ट्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेच उमेदवार विजयी आहेत, असं मनोगत व्यक्त करून या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर सांगितलं जाईल आणि भविष्यातील राजकारणामध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं। कॅमेरामन संजय सुपेकरसह शशिकांत कोरे, दिनमान, सातारा।